पिकं वाहून गेली। खरीप हंगामापासून शेतकरी हिस्सा भरला तरीही भरपाई मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। पैसे भरून पीक विमा काढला, पण नुकसान भरपाईचा 1 रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही। पीक विमा योजनेतील 4 निकष रद्द करून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देण्याचा आदेश काढण्यात आला। मात्र पावसामुळे पिकं पूर्णपणे वाहून गेलेली असतानाही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही। 1 रुपयात पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर बनावटगिरी झाल्याचं समोर आल्यानंतर राज्य शासनानं ही योजना बंद केली। त्यानंतर यावर्षी खरीप हंगामापासून शेतकरी, राज्य आणि केंद्र शासनाचा हिस्सा थेट विमा कंपनीकडे जमा करण्यात आला। यावर्षी शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरून पीक विमा उतरवला। मात्र तूर वगळता इतर सर्व पिकांची काढणी होऊनही नुकसान भरपाई मिळालेली नाही। मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि मका ही पिकं अतिवृष्टीमुळे अक्षरशः पाण्यात गेली। जर खरीप हंगामातील सर्व पिकांचं 100% नुकसान मान्य झालं तर विमा कंपनीला तब्बल 1025 कोटी 34 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। या खरीप हंगामात 3,29,399 शेतकऱ्यांनी 2,49,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला होता। शेतकरी हिश्शापोटी 18 कोटी 19 लाख रुपये तर केंद्र आणि राज्य शासनानं प्रत्येकी 66 कोटी 22 लाख रुपये असे एकूण 152 कोटी 2 लाख रुपये विमा कंपनीकडे जमा करण्यात आले। पूर्वी नुकसान भरपाईसाठी 5 निकष होते, मात्र त्यापैकी 4 निकष रद्द करण्यात आले असून आता फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देण्याचे आदेश आहेत। मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून अहवाल पाठवण्यात आले आहेत। तूर आणि इतर काही पिकांचे अहवाल मात्र अद्याप प्रलंबित असल्याचं सांगण्यात येत आहे। पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई दिली जाणार आहे। मंडलनिहाय प्रयोगांचे अहवाल कृषी विभाग आणि विमा कंपनीकडे पाठवण्यात आले आहेत। उंबरठा उत्पन्नानुसार नुकसान भरपाईचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली।